महिलांसोबत केलेला कृत्य हा एक विधीचाच भाग आहे। पोलीस चौकशीमध्ये बंधू अशोक खरातनं हा अजबच दावा केला। अशोक खरातचा कोठडीमध्ये देखील मंत्रजप सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महिला आणि अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या बंधू अशोक खरातनं पोलीस तपासात अजब दावा केलाय। मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही। महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचाच भाग असल्याचं खरातनं पोलीस तपासादरम्यान सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही। महिलांसोबतची कृती हा विधीचाच एक भाग। मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले। माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला। यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचाच ऐकणार। दुसरीकडे बंधू अशोक खरातचा कोठडीतही मंत्रजप सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर बंधू खरातची HIV टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे। SIT कडून याची चौकशी सुरू आहे। पोलीस कोठडीमध्ये खरातची HIV टेस्ट करण्यात आली। अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस कोठडी भोगणाऱ्या अशोक खरातची HIV टेस्ट करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय। भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं अशोक खरातनं 150हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। नाशिक पोलिसात दाखल केलेल्या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे महिला अत्याचारासंदर्भातील आहेत। अशोक खरातनं अनेक महिलांचं शोषण केल्यानं पीडित महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। त्यामुळेच ही टेस्ट करण्यात आल्याची माहिती आहे। दरम्यान HIV रिपोर्ट निगेटिव्ह आलाय। अशोक खरातचे अत्याचार प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्यानं पोलीस गुन्ह्याशी संबंधित सर्व बाजूंचा विचार करून तपास करतायत।